महाराष्ट्र या राज्यामध्ये मेडिकल कॉलेजेससाठी ऍडमिशन घ्यायचंय, बऱ्याचशा पालकांच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, सर आम्हाला देखील फीस किती पेड करावी लागणार? जर आमचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागतोय तर गव्हर्नमेंट कॉलेजला एकूण खर्च किती लागणार? त्यासोबत आमचा नंबर जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागतोय तर आम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किती फीस पेड करावी लागणार? मुलगा असेल तर किती खर्च लागणार, मुलगी असेल तर किती खर्च लागणार, त्यासोबत हॉस्टेल मेसचा काय खर्च असेल, जे काही खर्च असणार ते सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण अपडेट दिले जातात. ओके. आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट असतील बघा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचतील. जर आपण या ठिकाणी आलो 2025-26 अकॅडमिक इयर साठी सीईटी सेलचा पोर्टल होता बघा 2025 नीट यूजीचा, तर इकडून महाराष्ट्र शासनाकडून सीईटी सेलवरती एक नोटीस आलेली होती. या नोटीसमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं होतं फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेससाठी. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला देखील किती फीस पेड करावी लागणार हे सविस्तरपणे सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी काय हा फी स्ट्रक्चर आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला, ओके, या ठिकाणी जर आपण विचार केला जे एमबीबीएस चं फी स्ट्रक्चर असणार आहे बघा, ओके, एमबीबीएस चं फी स्ट्रक्चर असणार आहे बघा. पहिले गव्हर्नमेंट कॉलेज सांगतोय, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचं सांगतोय, मुलांना किती खर्च लागणार, मुलींना किती खर्च लागणार ही सविस्तर माहिती संपूर्ण तुम्हाला देतोय. आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग जॉईन जरी नाही केली, फक्त युट्यूबला जरी फॉलो केलं मित्रांनो तुम्ही, तर तुम्ही सगळी काउन्सिलिंग करू शकता. आमच्याकडे जॉईन करण्याचा एकच फायदा आहे का फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देत असतो. बरेचसे पालक बरेचशे विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी ऑनलाईन काउन्सिलिंग मध्ये लोक फ्रॉड करतात. जिथं कुठं जॉईन करणार असाल त्या लोकांना विचारा, फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत आमचं रजिस्ट्रेशन, आमचे चॉईस फिलिंग हे सगळं तुम्ही करून देणार का? ओके. कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये नवीन आहे, कोणी जर मार्गदर्शन करण्याचे जर तुमच्याकडून पैसे घेत असेल तर हे सरासर चुकीचं आहे. तुम्ही आमचं फक्त या ठिकाणी युट्यूब चॅनल फॉलो करा. काउन्सिलिंग म्हणजे मार्गदर्शन नाही, तर ते संपूर्ण प्रोसिजर तुमची करून द्यायला हवी. ओके. फक्त तुम्ही जर आमचं चॅनल फॉलो करताय तर तुम्ही तुमची काउन्सिलिंग स्वतःहूनही करू शकता, किंवा जर आमच्याकडे जॉईन करताय तर आम्ही ही सगळी प्रोसिजर सविस्तरपणे करून देत असतो. जिथं कुठे जॉईन करणार असाल तिथं 100 वेळेस विचारा का तुम्ही सगळी प्रोसिजर तुम्ही स्वतःच्या हातातून करून देणार का? आमच्याकडे जर जॉईन करताय तो एक बेनिफिट आहे. छत्रपती संभाजीनगरला ऑफिस आहे आमचा, किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. महत्वाचा प्रश्न, एमबीबीएस फी स्ट्रक्चर बघूया. बघा, ओपन कॅटेगरी मेल आणि फिमेल साठी दिले, मेल आणि फिमेल कॅन्डिडेट साठी ज्यांचं इन्कम बघा वार्षिक उत्पादन हे मोर दॅन 8 लाख असेल. ओके. ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांचं इन्कम, त्यांच्यासाठी हा फी स्ट्रक्चर आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी जी ट्युशन फीस लागणार आहे ती 1,52,100 रुपये लागणार आहे. लॅबोरेटरीची जी फीस असणार आहे ती 1,000 रुपये असणार आहे. डेव्हलपमेंट फीस तुमची 500 रुपये असणार आहे, 5,000 रुपये असणार आहे. त्यानंतर ऍडमिशन फीस ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन एकदाच तुम्हाला फीस पेड करायची, ती 1,500 रुपये असणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. लायब्ररीचं काही डिपॉझिट वन टाइम असेल तर 2,000 असेल. हा, ओके. आणि जिम खाना जो काही तुमचा असेल ते 500 रुपये फीस असेल त्याची. टोटल एकूण खर्च जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजला 1,62,100 एवढा लागणार आहे. ओके. त्यानंतर हॉस्टेलचे 4,000 रुपये वेगळे. ओके. हॉस्टेलचे पर इयर हॉस्टेलची जी फीस असणार आहे ती 4,000 रुपये असणार आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही मेल म्हणा किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल, ओके, आणि फॉर महाराष्ट्र स्टुडंट असाल, ओनली फॉर महाराष्ट्र स्टुडंट, ते काय हु आर इलिजिबल फॉर स्कॉलरशिप स्कीम अंडर महाडीबीटी. ओके. तर तुम्हाला किती फीस लागणार आहे? जर तुमची कॅटेगरी एससी आणि एसटी असेल तर तुम्हाला जी ट्युशन फीस आहे, ओके, ही जी ट्युशन फीस असणार आहे, जी काही ट्युशन फीस असणार आहे बघा, ट्युशन फीस 0 असणार आहे तुम्हाला. ओके. लायब्ररीची फक्त एससी आणि एसटी कॅन्डिडेटला 1,000 रुपये लागतात. डेव्हलपमेंट फीस फक्त 5,000 रुपये लागणार आहे. ओके. डेव्हलपमेंट फीस तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये लागणार आहे. ऍडमिशन फीस वन टाइम साठी असेल ती 1,500 रुपये लागणार आहे. लायब्ररीचं डिपॉझिट हा कंपल्सरी असणार आहे एससी आणि एसटी साठी, तो 2,000 असणार आहे. ओके. जिम खाना 500 रुपये असणार आहे. टोटल एकूण जी फीस लागणार कॉलेजला ती 10,000 रुपये असणार आहे. ओके. आणि हॉस्टेलचं या ठिकाणी कुठलाही चार्जेस यांनी सांगितलेला नाहीये. ओके. त्यानंतर हेच जर तुमची आता कॅटेगरी समजा व्हीजे कॅटेगरी जर असेल तुमची, व्हीजे एनटी, ओके, जर कॅन्डिडेट मेल किंवा फिमेल असेल, ओके, आणि तुमच्याकडे जर एनसीएल असेल फॉर महाराष्ट्र स्टुडंट
ओनली हु आर एलिजिबल फॉर स्कॉलरशिप स्कीम अंडर MyDBT. तर या ठिकाणी जी ट्युशन फीस असणार आहे बघा, तुम्हाला परत एकदा सांगतो, जी ट्युशन फीस असणार आहे ती 0 असणार आहे. ओके, जे काही मी चार्जेस सांगितलं थोडक्यात, जर तुमची कॅटेगरी व्हीजे आणि एनटी असेल तर तुम्हाला टोटल जी फीस लागणार आहे ती किती असणार आहे तुमची या ठिकाणी 4000 रुपये असणार आहे. ओके, म्हणजे जर तुमची सॉरी टोटल जी फीस असणार आहे 10,000 रुपये असणार आहे. म्हणजे SC ST ला किती लागते 10, आणि तुमची कॅटेगरी जर व्हीजे एनटी असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला 10,000 रुपये फीस लागणार आहे. मेथचा खर्च तो 4000 रुपये असणार आहे. ओके, हे जर आपण समोर बघत गेलो, जर कॅन्डिडेट असेल, ओपन असेल, ईडब्ल्यूएस असेल आणि इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल, ओके, किंवा ओबीसी असेल इन्क्लुडिंग एसबीसी किंवा एसईबीसी विथ एनसीएल असेल आणि तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल, जर तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट असाल तर तुम्ही MyDBT या स्कीम साठी काय असतात इलिजिबल असतात. तर या केसमध्ये जर फिमेल असेल तर ट्युशन फीस जे असणार आहे ते 0 लागणार आहे, आणि जर मेल कॅन्डिडेट असेल तर 76,050 रुपये देखील तुम्हाला ट्युशन फीस लागणार आहे. त्यानंतर लायब्ररीची जी फीस असणार आहे ती मुलींसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी 1,000 रुपये असणार आहे. ओके, त्यानंतर तुमची डेव्हलपमेंट फीस असणार आहे बघा, डेव्हलपमेंट फीस किती असणार आहे, मुलींसाठी 5,000 असणार आहे, मुलांसाठी 5,000 असणार आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी ऍडमिशन साठी वन टाइम फीस तुम्हाला 1,500 रुपये पेड करायची. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लायब्ररीचं डिपॉझिट आणि जिमखाना हे दोघांसाठी सेम असणार आहे. ओके, फक्त एकूण फिमेल जर असाल तर कॉलेजला जी फीस पेड करायची 10,000 करायची, जर मुलगा असेल आणि इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर 86,050 रुपये एवढी काय लागणार, गव्हर्नमेंट कॉलेजला देखील तुम्हाला फीस लागणार आहे. हॉस्टेल जे तुम्ही बघू शकता, गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजला जर नंबर लागतोय तर जी हॉस्टेलची फीस असणार आहे, कोणती जरी कॅटेगरी असली तर 4,000 रुपये काय असणार आहे हॉस्टेलची फीस असणार आहे, मुलगी असो किंवा मुलगा असो. ओके, हे जर आपण डेंटिस्ट बीडीएस साठी जर बघितलं, ओके, बीडीएसचं फी स्ट्रक्चर गव्हर्नमेंटचं आणि त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किती लागणार हे सविस्तरपणे सांगतोय. ओके, त्यानंतर बघा बीडीएसचं जर फी स्ट्रक्चरचा जर विचार केला तर या ठिकाणी जर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असतील, समजा मेल किंवा फिमेल असेल आणि कॅन्डिडेटचं इन्कम हे मोर दॅन 8 लाख असेल, म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त असेल, तर जी एकूण खर्च लागणार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला त्यामध्ये ट्युशन फीस, लायब्ररी फीस, डेव्हलपमेंट फीस, ऍडमिशन फीस ऍट द वन टाइम भरायची असते, लायब्ररी डिपॉझिट किंवा जिमखानाची एकूण फीस 1,22,400 लागणार. ओके, जर तुमची SC ST कॅटेगरी असेल तर तीच फीस तुम्हाला 8,000 रुपये लागणार. जर तुमची कॅटेगरी व्हीजे एनटी असेल आणि तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल, ओके, किंवा तुमची जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला जी फीस आहे 8,000 रुपये लागणार. या ठिकाणी मुलगा असो किंवा मुलगी असो आणि जर तुमची कॅटेगरी असेल, ओके, तुमची कॅटेगरी असेल आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल, कॅटेगरी कोणती कोणती, ओपन, ईडब्ल्यूएस, ओके, यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल किंवा मग ओबीसी इन्क्लुडिंग एसबीसी एससीबीसी विथ एनसीएल असेल, तर मुलगी जर असेल तर या ठिकाणीची फीस लागणार आहे 8,000 रुपये लागणार आहे, आणि जर मुलगा असेल तर 65,200 एवढी गव्हर्नमेंटच्या डेंटल कॉलेजला तुम्हाला फीस लागणार आहे. ओके, त्यानंतर थोडं जर स्क्रोल करत घेतलं आपण, ओके, तर बघा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज फी स्ट्रक्चर. आता बघा यामध्ये इन्स्टिट्यूटचे नेम दिलेले, डिस्ट्रिक्ट दिलेले, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि टोटल फीस किती लागणार. ओके, तर यामध्ये जर तुमचा नंबर समजा KJ सोमय्या मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर्स मुंबईचा कॉलेज आहे, कॉलेजला जर नंबर लागतोय, मुंबई सिटीमध्ये कॉलेज आहे, तर ट्युशन फीस लागणार तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 10,90,909 आणि डेव्हलपमेंट फीस असणार आहे तुमची 1,09,091. 1,09,091 टोटल किती फीस पेड करावी लागणार, तर 12 लाख रुपये आपल्याला फीस लागणार आहे. ओके, आता फक्त तुम्ही ट्युशन फीस या ठिकाणी बघायची, डेव्हलपमेंट फीस मी त्या ठिकाणी आकडा सांगेल. ओके, नंतर तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबईचा कॉलेज आहे बघा, ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये येतो हा कॉलेज, यासाठी ट्युशन फीस लागणार आहे 7,18,182. डेव्हलपमेंट फीस लागणार तुमची 71,818. एकूण तुम्हाला 7,90,000 रुपये फीस लागणार आहे. ओके, त्यानंतर मेडिकल कॉलेज, ओके, पुण्याचा आहे बघा, तळेगाव पुणे. ओके, तर या कॉलेजसाठी जी एकूण फीस लागणार तुम्हाला ती किती लागणार आहे, 11,30,000 रुपये लागणार आहे. ओके, तर तुम्ही आता मी एक एक कॉलेज तुम्हाला दाखवते, तुम्ही फक्त या ठिकाणी काय करत जायचं, स्क्रीनशॉट घेत चालायचं, कारण आपल्या व्हिडिओची या ठिकाणी काय होते आता लेंथ वाढते. ओके, आणि याचा सविस्तर पीडीएफ मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करणार, तुम्ही फक्त जॉईन करून घ्यायचे. ओके, तर सगळ्या कॉलेजेस तुम्ही बघायचे. आता नंबर 3, ओके, नंबर 4 कॉलेज स्क्रीनशॉट काढत चाला. 5व्या नंबरचं कॉलेजचं तुम्ही बघू शकता, 6व्या नंबरचं कॉलेज आहे बघा, 7व्या नंबरचं कॉलेज आहे, 8व्या नंबरचं कॉलेज आहे, 9व्या नंबरचं कॉलेज आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढत चालायचंय. तुम्हाला ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस किती लागणार कळत असेल. 10 नंबरचं कॉलेज, 11 नंबर कॉलेज, 12, 13, 14. ओके, इथपर्यंत सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढले असतील.
15, 16, 17, 18, 19, 20 इथपर्यंत सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढले असतील. 21 आणि 22 हे जे तुमचे सेमी गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस एमबीबीएस त्यांचं एकूण फी स्ट्रक्चर आहे. ओके, त्यानंतर हे तुमच्या कॅटेगरी मधून या ठिकाणी काय होणार, यामध्ये चेंजेस होणार. ओके, त्यानंतर बघा जर आपण थोडं स्क्रोल करत आलो तर प्रायव्हेट बीडीएस कॉलेज साठी जी फी स्ट्रक्चर असणारी तुम्ही बघू शकता. ओके, तुम्ही यांचं पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आपल्या कॅटेगरीवरून किती फीस लागणार. ओके, सगळं काही सविस्तरपणे दिसत असेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढले असतील. आता बघा, दिलेली माहिती जर आवडली असेल तर फक्त चॅनलला फॉलो करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन करणार असाल तर फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन सगळी प्रक्रिया आम्ही करून देत असतो. इतरांकडे जर जॉईन करतात त्यांना हेच विचारा, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन तुम्ही करून देणार का? त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडचं कट ऑफ तुम्ही आम्हाला देणार का? जर ही सगळी माहिती ते तुम्हाला शेअर करत असेल तर त्यांच्यासोबत जरी जॉईन करायला गेले तरी हरकत नाही मित्रांनो. आणि जरी फक्त चॅनल फॉलो करताय तर तुम्हाला सगळं मार्गदर्शन देखील मिळणार आहे. दिलेली माहिती आवडली असेल लाईक करून द्यायचंय, व्हिडिओला या ठिकाणी ओके, आणि चॅनलला फॉलो करून द्यायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.